नवीन टाका आलाय. नवीन टाका आलाय एकदम पेटी पॅक. पणा काय का तुझा पणा? पणा 36x24. 36x24. पण रंग कसा आहे का रंग? एकदम दुधासारखा गोरा पान. गोरा पान दुधासारखा. आणि दूध कसं आहे का दूध? तसं नाही ग. माल कसा आहे माल? अव एकदम मजबूत. हवं तेवढं वापरा. पोपट, ए पोपट. हॅलो हॅलो. जरा थांबा. अरे थांबा काय? केव्हापासून बेल वाजता जाऊन दार उघड. बघ कोण आहे ते. ठीक आहे. पोस्टमॅन. कोण होतं रे? पोस्टमन. पोस्टमन? आणि इतक्या रात्री? माझी तार घेऊन आला. तार? कुणाची तार? माझ्या सासूने तार पाठवली. सासूने? आईला मला मुलगा आहे ना मुलगा. तू तुझा हातावर थांबव रे आधी. कसा थांबू? पोरगा झाला मला पोरगा. मला सांग पोपट, ही तुझी हात हलवण्याची सवय आहे ही अगदी लहानपणापासून? अगदी लहानपणापासून. तुला तुझ्या बापाने कधी सुधरवायचा प्रयत्न नाही केला? कसा करे? बापाचा हात हलायचा थांबेल तेव्हा ना. म्हणजे तुझा बाप पण हलवायचा? बापच काय, बापाचा बाप पण हलवत होता. अहो त्याचाही बाप हलवत होता. अहो आमचं खानदान सगळं हात हलवायचं. तर माझा कसा हात थांबणार हो? कमाल आहे बुवा. नाही म्हणजे लोक आपल्या मुलांना जमीन, घर, प्रॉपर्टी, बंगला, जायदाद सगळं देऊन जातात. पण तुझ्या खानदानाने तुला हात हलवायची सवय दिली. कमाल आहे बुवा. ओ माय. अरे काँग्रेस पोपट, तू बाप झालास. बाप लेका मुलगा झालाय तुला. शेठ ही तर तुमचीच मेहरबानी. त्यात माझी कसली आली मेहरबानी? मी काय कधी तुझ्या गावाला गेलोय? तसं नाही हो. दरवर्षी गावाला होळीला जायला 15 दिवसाची रजा देता ना तुम्ही. ही तुमची मेहरबानी. तरीच मला नेहमी प्रश्न पडायचा, एक कोडं असायचं. हा आमचा पोपट वर्षाचे फक्त 15 दिवस बायकोकडे जायचा आणि उरलेले बाकीचे दिवस बायको शिवाय कसा घालवायचा? आत्ता समजलं. आपला हात जगन्नाथ. तुला हात जगन्नाथ. एक मिनिट. हॅलो. पोपट शेट आहेत का? पोपट शेठ? आपण कोण? मी सखू. सखू? हो माझा कोण सखू? आव मी शकुंतला गलगले. शकुंतला गलगले? रॉंग नंबर आहे. नंबर काय? माझी शकू माझा फोन आहे तो. हॅलो हॅलो. काय ग काय म्हणते? अव ऐकलं का? नवीन टाका आलाय. नवीन टाका आलाय एकदम पेटी पॅक. पणा काय का तुझा पणा? पणा 36x24. 36x24. पण रंग कसा आहे का रंग? एकदम दुधासारखा गोरा पान. गोरा पान दुधासारखा. आणि दूध कसं आहे का दूध? तसं नाही ग. माल कसा आहे माल? अव एकदम मजबूत. हवं तेवढं वापरा. अरे हे बघ सकू, याची बोनी मी करणार. हा आणि एक सांगतो तुला, या टाक्यामधला एक सुद्धा तुकडा कोणाला द्यायचा नाही. मी लगेच निघतो, मालमुद्दल पकडून हातात घेऊन येतो आणि सगळा टाका खरेदी करतो बघ. बर बर लवकर या, मी वाट बघते. आईच्या पण सकू, सगळा माल घेतो अगदी तुझ्या सकट. हा सकू ग सकू. सकू हे सकू आलो मी. शेठ काढा काढा. नाही म्हणजे पैसे काढा 1000 रुपये. तुम्हाला काय वाटलं? तुम्हाला काय वाटलं? पण एवढ्या रात्री तुला 1000 रुपये कशाला पाहिजे? कशाला म्हणजे बँकेत भरायचे आहेत ना मला. बँकेत? एवढ्या रात्री कुठली बँक चालू असते? एवढ्या रात्री म्हणजे माझी सकू सुख बँक. रात्रभर उघडी, कधी पण घाला कधी पण काढा. पैसे हो
तुम्हाला काय वाटलं? लवकर द्या, एटीएम मध्ये भरायचे. एटीएम? एटीएम म्हणजे? एटीएम म्हणजे ऑल टाइम मजा. ए पोपट, काय झालं? पोपट बोला ना. तेरा नाम बापट. बोला ना. माझं पण जरा अकाउंट काढून दे ना तुझ्या बँकेमध्ये. अरे तिच्या बँकेत तुमचं अकाउंट एका महिन्यात 2 तलवारी कशा काय ठेवायच्या? हे बघा मी सांगतोय का, ही बँक माझी आहे की नाही. तुम्ही असं करा, जाऊ द्या, ते मला पैसे द्या, मला लवकर जायचंय. थांब रे पोपट, पोपट अरे एवढी कशाला घाई करतोय? काय घोड्यावर चढल्यासारखा वागतोय? घोड्यावर कुठलं चढतोय? अजून घोडे चढायचं बाकी आहे. पहिलं घोड्यावर शिकायचं, नंतर घोड्यावर. समजलं? द्या पैसे, द्या बघू आधी. बेडरूम मध्ये पडलेत, जा घे. बेडरूम मध्ये पैसे पण पडले, घेऊ का? काय? नाही तसं नव्हे, पैसे घेऊ का त्यांना विचारून? हा. ए पोपट, मला सांग, ही शकुंतला कोण आहे? हा? शकुंतला नाही, सकू आहे सकू. पण तुम्हाला काय करायचं हो? हा, मला आपली अशी थोडीशी त्या बाबतीत माहिती हवी. एका अटीवर सांगेन. कोणत्या? नंतर तिथे न्यायचा हट्ट करायचा नाही. नाही करणार बाबा, सांग. सांगतो, या इकडे बघू. लवकर या, लवकर या. अरे तू आधी तो हात थांबव रे. सांग. सांगू? हा. काय? तू तिथं जातोस? तू? हो, पण तूवर कशाला एवढं जोर देताय? अहो सगळे तिकडे जातात, मोठे मोठे पैसेवाले कबूतरला दाना टाकायला. अहो काय तिथे एक एक कबूतर आहे माहितीये का? अहो फक्त खिशात माल पाहिजे, माल माल. या काय म्हणतोस काय? मग येत आहे काय? तरीच तुझ्या खिशात पगार शिल्लक राहत नाही. काय पोपट, शेवटी तू देखील माझा कॉलेजचा मित्र धर्मेश सारखाच निघालास. कोण धर्मेश? तू नाही ओळखत त्याला, माझा कॉलेज मधला मित्र. असं वय? त्याला देखील अगदी तुझ्यासारखीच सवय होती बघ. पैसे मिळाले की लेक चालला डायरेक्ट चिरा बाजारला, आणि पैसे संपले की डायरेक्ट यायचा तो कॉलेजमध्ये तिथल्या मुलीला. आणि मुली नाही पटल्या की हा हमसा हमशी रडू लागायचा. असं? शेवटी काय, मुली भावनिक असतात. ते बघून, त्याचं रडणं बघून पटायची, आणि पटली की डायरेक्ट मागे बाईकवर बसवायचा आणि सरळ तिला फ्लॅटवर घेऊन जायचं. असं तसं. पोपट, शेवटी त्या मुलींवर रडण्याची वेळ यायची. अरे बऱ्याच चालू होता तर तो रडून मजा मारायचा, आणि तू हात हलवून मजा मारतो. अरे तुमचा मित्र आपल्याला आवडला, एकदा भेटवा तरी त्याला. नको, अरे बाबा त्याचा काय भरोसा नाही. तुलाही घेऊन फ्लॅटवर जायचा. तुम्ही त्याची काळजी करू नका, शेवटी आपला हात तरी कामाला येणार. ते सोड पोपट, मला सांग, तुला भीती नाही वाटत की आपल्याला कोणी तिथे पाहिल म्हणून? आयला त्यात काय घाबरायचं? तो मला कधी बघणार? तो तिथे येईल तेव्हा ना. हो. तो कशासाठी येणार तिकडे? काय भाजी घ्यायला तर येणार नाही ना. नुसतं दाबून बघणार ना भाजी. मग आम्हा मी सभी नंगे. हे पोपट, मला घेऊन चल ना तुझ्या बरोबर कबुतरींकडे. तुम्हाला का रे? नाही, मी काय माणूस नाहीये? अहो माणूस असणं आणि पुरुष असणं या जमीन अस्मानचं अंतर आहे. ए, नुसतं हात हलवण्याने कोणी पुरुष होत नाही. मी पण असले भरपूर हात हलवले. कळलं ना? काय म्हणताय? ते सोड रे. ए पोपट, बोला बोला. मला पण तिकडे घेऊन चल ना. मला माहिती होतं तुम्ही तिथे न्यायचा हट्ट करणार, म्हणून जर तुम्हाला पहिल्यांदी जड घातली होती. हे पोपट, आता खूप झाला. असं काय करतोस? इकडे ना. इकडे रे. जरा मला पण तिथे घेऊन चल ना. हो शेठ, काय कोणास ठाऊक. हो तुमच्या बाजून आता मला भीती वाटायला लागलेली आहे. ते गप, भीती कसली वाटायला लागली? तर मला तुझ्यासारखी सवय नाही ना. इतकी वर्ष तू या घरात राहतोय, तुझ्या या हात हलवण्याचा कधी गैरवापर केलाय मी? नाही ना? मला सांग, आज इतकी वर्ष तू या घरात राहतोयस, हा, त्यामुळे तू या घरातला एक आमच्या कुटुंबातला एक सदस्य झालायस. हो. अरे आपल्यामध्ये नोकर आणि मालक असं नातं आहे का? नाहीतर मित्राचं नातं आहे ना रे आपलं. हो ना. आणि तुला तर सगळं माहितीच आहे रे. तुझ्यापासून काय लपवायचं? माझी मानसिक, शारीरिक आणि सांसारिक अवस्था तुला चांगलीच माहिती आहे रे. म्हणजे कंटाळा आलाय रे. नेहमी काय घरचं जेवायचं. चला बाहेर कधी जाऊन जेवायचा मौकाच मिळत नाही मला. शेठ तुम्ही नशीबवान आहे तो. तुमची बायको स्वतः हाताने जेवण करून घालते खायला.
तेच तर रोज तेच तेच जेवून मला कंटाळा आला यार. असं आहे होय. मग माझ्या हातचं जेवणार का? सॉलिड करतोय जेवण. एकदा तोंडात जेवण घेतलं ना, खाऊ की नको लय मजा येते बघा. तुझ्या आजचं जेवण नकोय मला. अरे पोपट, अरे मला तुझ्या त्या कबुतरी बरोबर थोडस गटरंग करायचं आहे. त्याला म्हणून तुझ्या मागे लागलोय. मला घेऊन चल. थांबा. अहो मला पण विचार करून द्या ना. अरे हो, एक चांगला मार्ग आहे. काय? अहो तुम्हाला घराबाहेर जायची गरजच नाही. हा? ये बरं आहेस ना पोपट? म्हणजे तुला काय म्हणायचं आहे, त्या मुलीला इथं बोलवायचं? हा नाही हो, माझा प्लॅन दुसरा हो. काय? बाईसाहेब. कोण, पूजा? हो ना. बरं आहेस ना का वेडा बिडा झालाय? हो वेडा मी नाही, वेडा होतील बाईसाहेब. म्हणजे मी परत घरच जेवण जेवायचं? हा? हो पण घरच्या जेवणाची चव बदलून जाईल ना. हो का? हो बाहेरचं जेवण फिकं वाटेल हो. हो. हो चाटत राहाल नुसती. काय? बोट. म्हणजे तुझ्याकडे काय जादूची छडी बिडी आहे की काय? हा? जादूची छडी नाही, जादूची गोळी आहे. गोळी गोळी? ही आहे परंकड गोळी. अल्लाउद्दीनचा चेहरा घासल्यानंतर जसा जीन उभा राहतो ना, तशी ही गोळी खाल्ल्यानंतर तुमचा कामदेवचा जीन उभा राहील. हा? आणि ही गोळी खाणारी व्यक्ती स्वतःला विसरून नवीन स्टाईल करायला सुरुवात करते. ए, पोपट, काय कुठे कुठे मिळते ही गोळी? आहे ना माझ्याकडे गोळी. आहे? टाकू का गोळी? दाखव. थांबा, बघूनच घ्या. ही काय गोळी? नाही, तू खात असणार तरीच तुझा हात हलतो. मी नाही खात, पण एकदा खाल्ली होती. हा, केव्हा? तुमच्याकडे नाही काय? तुमच्या आधी एका गुजराती शेटकडे कामाला होतो. तिथे एकदा चुकून एकदम 2 गोळ्या खाल्ल्या. काय म्हणतोस? मग काय झालं माहितीये का? काय? बापरे, आईला मग तर गडबडच झाली असेल ना? हो गडबड, नुसता गोंधळ झाला गोंधळ. हो शेट पळाला आणि शेटाने हॉस्पिटल मध्ये. ओ माय, टाके बिके पडले वाटतं. हो टाके कसले घेऊन बसलायत. हो वेल्डिंग करावं लागलं, वेल्डिंग. हे तर काहीच नाही. हो कुत्रा नोकरी सोडून पळाला. आहे की नाही माझ्या? हो अशी खतरनाक गोळी आहे हो. तू आता आणच. हा, दे मला लवकर आणून दे. तुम्हाला काय करायची आहे गोळी? हंगामा करायला. हो आपल्याला बाई साहेबांकडनं हंगामा करवायचा आहे ना. कोण? पूजा? हो. तिच्यावर तुला सांगतो कुठल्याही गोळीचा असर होणार नाही. असं? आणि मुळात पहिली गोष्ट, ती गोळीच खाणार नाही. बाई दूध तर पितात की नाही? मग ही गोळी आहे ना दुधात मिसळणार, मग देणार बाई ना. खरंच? मग काय, दूध का दूध, पाणी का पाणी. मग बघा मजा. ठीक आहे, हा, ठरलं तर मग तू आज जा, हा, दूध तयार करून घेऊन ये. हा. मी पूजाला बोलवून ठेवतो. असं म्हणताय? आईला द्या टाळी. तुम्ही पूजा करा, मी दूध घेऊन येतो. हा, जा. आलो मी.